तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. स्वामींच्या कृपेने ही संक्रांत सर्वांसाठी आनंदाची जाओ. श्री स्वामी समर्थ. ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. येणारी संक्रांत सर्वांसाठी शुभ आशीर्वाद घेऊन येऊ. स्वामी माऊली चरणी हीच प्रार्थना. यंदाची संक्रांत दिनांक 14 जानेवारी 2026 आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ 14 जानेवारीला दुपारी 2:15 नंतर सुरू होणार आहे. त्यानंतर कोणत्या राशींनी काय दान करावे किंवा काय दान केल्याने त्यांना पुण्याची प्राप्ती होईल, हे सर्व या व्हिडिओद्वारे आपण माहिती घेणार आहोत. तेव्हा या माहितीसोबत आपण थोडा वेळ घालवा. ही माहिती तुमच्या आयुष्यासाठी सुखद अनुभव देणारी नक्कीच असेल. तेव्हा हे केलेले दान फलितही होईल. तेव्हा पुढील प्रमाणे पाहू. राशीप्रमाणे कोणते दान केल्याने काय पुण्य प्राप्त होते. राशीमधील प्रथम रास मेष रास आहे. मेष राशीचे लोक त्यांच्या व्यक्तिमत्वात, स्वभावात कमालीची तत्परता अनुभवायला येते. मेष राशीचे लोक हे मंगळाच्या अधिपत्याखाली येतात. त्यामुळे मेष राशीने या मकर संक्रांतीला लाल वस्त्राचे दान करावे आणि तिळगुळ दान करावे. त्यामुळे मंगळ मजबूत होतो. मेष राशीला शुभफळ प्राप्त होतात. असे मंदिरात आवर्जून दान करावे. सकाळी आंघोळ झाल्यानंतरही तुम्ही मंदिरात हे दान देऊ शकता किंवा दुपारनंतर हे दान तुम्ही मंदिरात केल्याने तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये कमालीचा फरक तुम्हाला जाणवू लागेल. ही मकर संक्रांत तुम्हाला शुभ आनंदी जाओ. दुसरी रास वृषभ रास. वृषभ राशीचे लोक सुख, संपन्नता आणि वैभवाला महत्त्व देणारे आहेत. या राशीच्या लोकांनी दूध, पांढरे कपडे, तीळ, तांदूळ याचे दान अवश्य करावे. यामुळे त्यांचा शुक्रग्रह अधिक बलवान होईल. सुख संपत्तीत वाढ होईल. कुटुंबामध्ये आनंद, प्रेम अधिक वाढी लागेल. त्यामुळे हे दान वृषभ राशीसाठी अत्यंत लाभाचे आहे. तिसरी रास मिथुन रास. मिथुन राशीचे लोक चपळ, बुद्धिमत्तेने प्रत्येक कार्यात यश प्राप्त करणारे. या राशीने बुधग्रह मजबूत होण्यासाठी पुस्तकाचे दान, वहीचे दान, पेनाचे दान हे अवश्य करावे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात प्रगती दिसून येईल. बुधग्रह मजबूत होईल. कर्क रास. कर्क राशीचे लोक संवेदनशील आणि शांत स्वभावाचे असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी पांढरे तीळ, तांदूळ, साखर, पांढऱ्या वस्तू किंवा चांदीचं दान अवश्य करावं. त्यामुळे त्यांच्या मनाला शांतता प्राप्त होते. निर्णय अचूक ठरतात. त्यांच्या मनाची अस्थिरता थांबते. पुढची रास सिंह रास आहे. सिंह राशीला या मंडळींना नेतृत्व करायचे असते. कधीही ही रास पुढे असते. अहंकार आणि हट्ट सोडल्यास या राशीला नेतृत्वात कोणीही थांबवू शकत नाही. सिंह राशीच्या लोकांनी गहू, तांबं हे दान करावं. केसर, केसरी रंगाचं वस्त्र या लोकांनी दान करावं. सूर्यग्रह प्रसन्न होईल. मान सन्मान अधिक मिळेल. कन्या राशीचे लोक. कन्या राशीचे लोक काही प्रमाणात बुद्धिमान तर कधीकधी खूप बोलकेही असतात. मेहनतीने पुढे येतात. कन्या राशीच्या लोकांनी हिरव्या पालेभाज्या, हिरव्या रंगाचे कडधान्य अवश्य दान करावे. यामुळे त्यांचा बुधग्रह अधिक प्रबल होईल. आणि गरजू लोकांना आरोग्याशी संबंधित काही औषधी दान कराव्या. ती मदत म्हणून तुम्ही इतरांना करू शकता. आरोग्यात सुधारणा होईल. मन शांत होईल, प्रसन्न होईल. तुळा रास. तुळा राशीचे लोक सौंदर्यप्रिय, सुख संपन्नता प्रिय असतात. नातेसंबंध जपणारे. तुळा राशीच्या लोकांनी पांढरे तीळ, अत्तर, पांढऱ्या मिठाई, पांढरे वस्त्र अवश्य दान करावे. यामुळे यांचा शुक्र अधिक बलवान होतो आणि सुख ऐश्वर्याची प्राप्ती होते. कौटुंबिक जीवन आणि
सामाजिक जीवन अधिक सुख संपन्नतेने भरेल. पुढील रास वृश्चिक रास. ही रास संघर्षाने भरलेली असते. मानसिक ताणतणाव अधिक असतात आणि कधीकधी त्यांना समजून घेणारेही कमी असतात. अचानक संकट येऊ नये म्हणून ते नेहमी ताण घेतात. त्यामुळे त्यांनी काय दान करावे? तर वृश्चिक राशीने काळे तीळ, उडदाचे दाणे, लोखंड किंवा तांब्याच्या संबंधित वस्तू अवश्य दान करा. मनाला शांततेचा अनुभव येईल. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर जातील. सकारात्मक मनात निर्माण होईल. पुढील रास धनुरास आहे. धनुराशीला गुरुचे बळ निरंतर असते. देवावर अधिक विश्वास दाखवणारे, गुरुचा पाठिंबा निरंतर मिळणारे यांनी काय दान करावे? यांनी धार्मिक पुस्तके दान करावी, हळदी दान करावी, पिवळे धान्य अवश्य दान करावे. यामुळे यांचा गुरुबळ अधिक प्रभावी होतो आणि यांना आपल्या कार्यात अधिक यश प्राप्त होते. मान सन्मानही प्राप्त होतो. पुढील रास मकर रास. ही मकर रास मेहनती, शिस्तबद्ध, जबाबदार घेणारी आणि ती पूर्णपणे पार करणारी असते. शनीचा प्रभाव यांच्यावर अधिक असतो. त्यामुळे संघर्ष करण्याची प्रवृत्ती अधिक असते. कोणतेही कार्य चिकाटीने, धैर्याने पुढे जाऊन ते पूर्ण करू शकतात. जबाबदारी ते उचलतात आणि पूर्णही करतात. मकर राशीच्या लोकांनी तिळाचे दान, काळ्या तिळाचे दान, चप्पलचे दान, गरजू व्यक्तींना अन्नदान, काळ्या कपड्याचे दान, काळ्या वस्तूंचे दान अवश्य करावे. गरिबांना, गरजूंना अवश्य काहीतरी दान करावे. काळ्या वस्तू दान केल्याने अधिक लाभ प्राप्त होतो. स्थैर्य अधिक प्राप्त होते. त्याचप्रमाणे पुढील रास कुंभ रास आहे. कुंभ रासही शनीच्या अधिपत्याखाली येणारी रास आहे. निष्ठेने, धैर्याने पुढे जाणारे, आपल्या कर्तव्याने काहीतरी मिळवणारी ही रास आहे. यांचेही व्यक्तिमत्व शनीच्या अधिपत्याखाली येते. यांनीही काळ्या वस्तू, काळे तीळ आणि गोर गरिबांना अन्नदान अवश्य करावे. यामुळे यांच्या जीवनात स्थैर्य, संपत्ती वाढी लागते. समाजात यांचा मान, सन्मान आणि प्रतिष्ठा अधिक वाढू लागते. शनी आणि राहू ग्रह शांत झाल्यामुळे यांना सन्मानाची प्राप्ती अधिक होते. शेवटची राशीचक्रातील रास म्हणजे मीन रास. ही संक्रांतीला या राशीने काय दान करावे ही आध्यात्मिक रास आहे. यांचे विचारही तुम्हाला आध्यात्मिकच दिसून येतील. दैवी ऊर्जेकडे यांचा अधिक कल असतो. या लोकांनी दान करताना पिवळी फळे, पिवळी डाळी समावेश असलेले अन्नदान अवश्य करावे. त्याचप्रमाणे धार्मिक वस्तूंचेही दान अवश्य करावे. यामुळे यांचे मन अधिक शांत होते आणि तृप्तीचा अनुभव होतो. इतरांना देऊनही ही रास शांत असते. त्यामुळे अधिक स्थैर्य जीवनात प्राप्त होते. गुरुबळ पाठीशी असल्यामुळे निरंतर देवाच्या कार्यात यांना पुढे असण्यास आवडते. ज्योतिषशास्त्राच्या आधारावर ही माहिती आपल्याला दिलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर जे काही मनाने तुम्ही दान कराल ते पुण्यकाळात केल्यामुळे या संक्रांतीच्या दिवशी तुमचे पुण्य अधिक होणारच आहे. ज्यांना जे जमेल ते करावे, कारण ते श्रद्धायुक्त अंतःकरणाने केल्यास देवापर्यंत नक्कीच पोहोचवले जाते आणि तिथून आशीर्वाद येऊ लागतात. तेव्हा नक्कीच तुमच्यासाठी ही संक्रांती शुभ, आनंदाची, शुभफळं देणारी आणि तुमच्यासाठी प्रगतीची असो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. ओम स्वामिनीवर सर्वप्रथम भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि प्रत्येकाने आपली नाती जपा. नात्याचंच अधिक सुख आहे. व्हिडिओ ही माहिती आपल्यालाही आवडली असल्यास एक लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. स्वामी आपल्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.